नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी टीव्ही मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. वाजल्यात 9:44, 9 वाजता आलतो. अर्धा पाऊण तास झाला आपण लाईनीला लागलो सीएनजीच्या. आपल्याला हकललं तर बाटला पासिंग कर म्हणले, त्याशिवाय करणार नाही. म्हटलं भाऊ 10-20 एक्स्ट्रा दे. नाही म्हटलं पहिलं करत होतं पण आता नाही, म्हटलं आता ऑप्शन नाही. बरं ठीक आहे म्हटलं, नेक्स्ट टाइम मला दिसू दे कोण बिना बाटला पासिंगचा. आणि त्यांनी बरं मग त्यांना सांगतो काय करायचं करतो. ऑफिशियली कंप्लीटच टाकतो, पंपच बंद करून टाकतो. माझ्या नादाला लागलं, मी लेड आहे मग तुम्हाला माहिती आहे. मला हाकललं भाऊ. नाही म्हटलं, अरे म्हटलं भाऊ 10 घे, 20 घे, 30 घे. नाहीच म्हटलं. 50 घे. नाही 50 पर्यंत म्हटलं तरी नाहीच म्हणतोय. एवढं अर्धा एक तास. आता माझ्या लक्षात नाही रे, ते हप्त्याच्या नादात नाही का. ते काय हरकत नाही. 2-3 जणांना फोन लावलाय. ते म्हटल्यात एक अशा ठिकाणी. आणि मला वाटलं 1-2 हजार मध्ये होईल. तर एक जण म्हणते 4 म्हणते, एक जण 5 म्हणतं. कन्फर्म नाहीये. आता एक जण म्हणते कात्रजच्या बोगद्याच्या पुढे डाव्या साईडला आहे म्हणतोय. एक जण म्हणतोय जांभळवाडीच्या ब्रिजच्या खाली आहे. आता पहिलं जवळ जे दिसत आहे तिथे जाऊ, जांभळवाडी ब्रिजच्या खाली. आणि तिकडे बघू, तिकडे होतं ठीक. म्हणजे आता दिवस जाणार, आजचं काय ऑर्डर मारता येणार नाही. आणि आपल्या गाडीसाठी जे कमवलंय म्हणजे मोबाईलसाठी ते घालवायला लागणार आहे. आणि टफ होणार आहे. आज जर काम केलं ना, उद्या परवा लय घन पडायला लागणार आपल्याला. तेव्हा जाऊन मोबाईलचा हप्ता निघणार, नाही तर मोबाईलचा हप्ता बाउन्स होईल, जे की खूप आपल्याला नुकसान. शेवटचे 2 हप्ते राहिले त्याने असं तारंबळ आले राव. करायचं लागणारच आहे. आज नसतं हकललं तर उद्या तरी हकललं असतं. तो त्याची ड्युटी करतोय त्याची बरोबर आहे. मी ते असं म्हणत नाही की तो चुकीचं आहे. माझं चुकलं कारण आपण वेळेवर केलं नाही. पण माझं हे म्हणणं आहे की भाऊ तुम्हाला नाही दिलं तर कोणाला नाही द्यायचं. रूल्स पाळतो ना, ठीक आहे, फॉलो करत, गुड, व्हेरी गुड. पण कोणालाच नाही द्यायचं. मला जर दिसला भाऊ तू नेक्स्ट टाइम कोणाला द्यायचं ना, मग बघतो मी. मग आपल्याला राडा बघायचा. त्यांना माहिती अगोदर बी 2-3 राडे केलेत आपण. हाकललं म्हणजे नाही का, त्यांच्या ओळखीच्या लोकांना सीएनजी पंपावर नेपोटिझम करतात की ओळखीच्या लोकांना डायरेक्ट घेतात. मी 2-3 वेळा बघितलं, डायरेक्ट हाकललं. मी नडलो एकटा. बाई म्हणलं नाही आम्हाला येऊन देत नाही तू एकटा डायरेक्ट. मला कधी येऊन नाही दिलं, आपल्या ओळखीचे नाहीत म्हणून. तुझ्या मित्रांना काय ओळखीचे आहेत म्हणून येऊन देतात. तो समोरचा रिक्षा भरणार सीएनजी पंपावर काय म्हणतो, तुला काय करायचे, तू दावेला भरून तुझा. नाही म्हटलं, मागचे येत म्हणतात. मागचे जे ते मग सगळे माझे भाऊ आहेत म्हणतात. आपण एका लाईनीत काम करतो भाऊ, सगळे आपले भाऊ आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या सपोर्टने बोललेले. आणि मागचे बी मग लगेच बोलायला लागले, नाही काढा स्टँड घ्यायचा. कारण आपण काही गेलं नाही. 1-1 तास लांबून आणि हे ओळखीचे जणी लगेच डायरेक्ट हे केलं. नाही बाबा, लाईनीने जायचं. आम्ही सगळे लाईनीने जातो. तो अति शहाणा नाही, तुम्ही लाईनीने जायचं. असो, हे सगळ्या सीएनजी पंपावर असंच आहे. ओळखीचे लोकांना घेतात डायरेक्ट. किंवा काही ठिकाणी तर 10-20 रुपये एक्स्ट्रा घेऊन, 50 रुपये एक्स्ट्रा घेऊन डायरेक्ट लाईनीला लावतात. त्यांच्या नादाला लागून काही फायदा नाही. आपण आपलं बघू बाटला पासिंगचं कुठं जवळपास आहे का. हाती चौकात एक काय वाटतं, तेवढ्या सगळ्या माणसानं उघडलं. पण आता काम तर करू शकत नाही. सीएनजी नाही तर भाऊ काम नाही. आणि आजच्या जे काम करायचंच आपल्याला. आता बघू. मी एवढ्या वेळा बघितले ना गाडी चालवता, बाटला पासिंग कुठं बघितलं आता मला आठवण आहे. म्हणजे फोटो काढून ठेवलं पण होतं. माझ्या लक्षात होतं तारीख 21 तारखेला शब्द 10 दिवस झाले ह्यांचं लक्ष नव्हतं वाटतं. जाऊ दे, ठीक आहे, काय हरकत नाही. आज ना उद्या करायच लागतं आपल्याला. बाटला पासिंग बघू, फोन लावू. मित्रांनो, पहिलं तर स्टँड नाहीये. काय झालं सांगतो.
पहिलं तर जेवण जस्ट झालेलं आहे, अजून तेव्हा बेड नाही तेवढा. सांगतो काय काय झालं आत्तापर्यंत आणि वाजले किती पहिले ते सांगतो. म्हणजे 1:17 आले आत्तापर्यंत काय झालं ते सांगतो. सर्टिफिकेट जे की सिलेंडर टेस्टिंग झाले आहे आपलं, CNG बाटला टेस्टिंग. प्रत्येकजण काय काय नाव वेगवेगळे शब्द देते. कोण बाटला पासिंग म्हणतं, कोण CNG पासिंग म्हणतं. बाटला पासिंग जास्त म्हटलं जातं. आणि 2800 रुपये गेले. चांगलं काम झालं. 2 तासात बोलले, 2 तासात झालं. तिकडंच कुठं जेवायला बसणार होतो, पण सगळं जंगल त्यामुळे म्हटलं आपलं इथं जिथं माहिती होतं तिथं आपण बऱ्याच वेळा जेवायला बसले, म्हणलं इथे येऊन बसावं. आता काय वाट लागली आज धंद्याची, कारण ठीक आहे आज नाही तर उद्या हे काम करावंच लागलं असतं. 10 दिवस लेट झालं. ठीक आहे, 10 दिवस मला CNG लोकांनी कसं दिलं मला हेच कळलं नाही. आणि माझं बी लक्षात नाही. मी मागच्या महिन्यात बघितलं होतं की पुढच्या महिन्यात करायचे, पण 20 तारखेनंतर माझी पळापळ असते आणि त्यानंतर माझ्या लक्षातच नाही राहिलं. ठीक आहे, काय हरकत नाही, झालं चांगलं झालं. पण भाऊ सकाळचा किस्सा मला आठवते की मला राव अर्धा 1 तास थांबून मला जर दिलं नाही तर बाई 3 ह्या पुढं मी लक्षातच ठेवणार आहे. कोण मला दिसू बिना ह्याचा CNG भरताना त्याने भरून देऊ, तोच मुलगा, दुसरा कोण नाही, तोच. कुठल्या पंपावर कुठलं काय बोलणार नाही, वर आपल्याला कॉन्ट्रोवर्सी करायची नाही. कॉन्ट्रोवर्सी आपल्याला काय निवांत चिलमध्ये कोणाशी भांडणं नाही करायचे. असं काय देणे काय आपलं काम भरलं आपण भरलं. पण भाऊ रूल्स तू माझ्यासाठीच नाही ना, मला तू रूल्सच्या हिशोबाने बोलला नाही. ठीक आहे, तू आता रूल्सच्या हिशोबानेच राहा माझ्यासमोर. यापुढे कधी कुठेही दिसलास रूल्सच फॉलो करायची. तुझ्या पंपाच्या बाहेर देणे गेलं नाही तुझं. माझं पंप बोलले, पंपावरच बोलणार तुला. ते काय आपलं असं नाही की दुश्मनी किंवा भविष्यात राग बीग असं तसं काय नाही. पण रूल्सच्या हिशोबाने म्हणलं ना, रूल्सच्या हिशोबानेच तो बी आता तीस मला पंपावर की मैत्री जसं मी सकाळी बोललो मैत्रीच्या हिशोबाने नाही का भरून देतात. ठीक आहे, जाऊ देतात, काय बोलणं. आपल्याला बी 10 दिवस भरून दिलं. मला वाटतं तिथं मी एकदाच भरलं असेल, नाही तर दरवेळेस मी इकडेच भरतो दुसऱ्या ठिकाणी. ह्या दुसऱ्या ठिकाणी जिथं जात होतं तिथं भरलं असतं तर झालं असतं. पण ठीक आहे, आज नाही तर उद्या करायचंच काम. तर आता मेन टॉपिक आणि मेन मुद्द्यावर येऊया. बाटला पासिंगमध्ये काय काय होतं. बाटला पासिंगमध्ये मला वाटतं फ्रेम लईच हे झालं आहे, असं दिसलं पाहिजे थोडं गुड लुकिंग दिसेल फ्रेम. तर बाटला पासिंगमध्ये ते क्लिनिंग वगैरे करतात, थिकनेस चेक करतात आणि मग सर्टिफिकेट देतात की ओके काही प्रॉब्लेम नाही, 3 वर्ष तुम्ही CNG भरू शकता. आणि बाहेरचं जे CNG आपण उघडतो दरवाजा तिथनं हे नाही का 1 मिनटं हे असं होतं. त्यामुळं ट्रायपॉड घेऊन हिंडावं. तर जिथं आपण CNG भरतो ते छोटंसं दरवाजा असतो, तिथं पत्र्याचं स्टिकर म्हणूया आपण. त्यावर सगळे डिटेल्स असतात की कधी पासिंग केली आणि पुढं कधी करायचं आहे ते एक चेंज केले. आणि हे एवढीशी याला 2800 रुपये जास्तच वाटत नाही का. एक जण आलता म्हणत होता 3 वर्षापूर्वी गेलं तर 1000 रुपये, आता 2800 म्हणजे 2-3 पटीने वाढल्यात की खूपच महाग आहे. आणि मी तर फर्स्ट टाइम केलं त्यामुळे मला काय आता ठीक आहे, काय हरकत नाही. 2300 आपलं 2800 तर 2800 ते 3च्याच घरात गेलं, कारण जाऊन येऊन घरापासून लांब आहे. 3च पकडा तुम्ही आणि धंदा बी गेला आजचा. ठीक आहे ना, आता काय धंदा करणार बघा ना. 1:21 झालं, जेवण बिवून झालेले. CNG भरायला गेलो तरी अर्धा 1 तास लागेल, 2-2:30 वाजतील. 2:30 नंतर 4-5ला तर घरी जातो आपण, मग काही फायदा. त्यामुळे आता आपण CNG भरणार, गाडी लावून टाकणार, उद्या काम करणार. तर असं असतं, वेळेवर करून घेत जाऊ CNG पासिंग, बाटला पासिंग, जेणेकरून तुम्हाला मला जसं हाकललं तसं तुम्हाला हाकलू नये कोणी. आणि त्याने हाकललं नाही, त्याने आपलं गोडीत सांगितलं नाही रे बाबा नाही होणार म्हटलं बघ 10-20 नाही म्हटलं ठीक आहे म्हटलं. मी जास्त वाद नाही घातला. तो ते ड्युटी करत होता, जे की बरोबर आहे, चुकीचं नाही त्याचं काय. फक्त एवढं म्हणणं आहे की मला नाही दिलं बाई, ते डोक्यात बसलं माझ्या की. कारण मी असं का म्हणतो, कारण माझ्या डोळ्यासमोर त्यांनी बऱ्याच वेळा लोकांना 10-20 जास्त घेऊन केलेले आणि वाईट वाटतं राव. नाही म्हटलं
एवढ्या लोकांसमोर. माझ्या पुढं होतं त्याचं मी नाही घेतलं. असं नाही की माझं एकटंच नाही, माझ्या पुढं मी एक जण होतं त्याचं मी नाही म्हटलं. ठीक आहे, अशी लोकं पाहिजे जे की रूलच्या हिशोबाने चालतात. आणि पण सगळ्यांनाच चालेल. तुझा उद्या मित्र तू त्यावर असं तसं नको. खूप चांगलं काम केलं तू आणि असंच सगळ्यांशी वाग. आणि 2800 गेले, त्याचं दुःख जास्त, पण ते करायच लागतं. हे रिक्षामध्ये असंच आहे. आता पण हे काम परत निघणार नाही. रिक्षामध्ये बरेच असे गोष्टी आहेत जे की रोज काही ना काही कामं काढत असतात. आज हे काम काढलं, आता हे 3 वर्ष तरी काही काम निघणार नाही. मग कधी मीटरचंच काम निघणार, कधी क्लच वायर, कधी टायरच पंक्चर, कधी हेच आणि कधी तेच. त्यामुळं जास्त काम करायला लागते. त्यामुळं मी नेहमी सांगत असतो तुम्हाला मेंटेनन्ससाठी रोज 200-300 रुपये साईडला काढा. मी काल तर काढलेले, परवा नाही मला वाटतं, पण परवा 200 काढलेले, काल जरा जास्तच काढले आहे ना. 1500, 500, 300 मेंटेनन्स. हां, काल 500 रुपये काढले, परवा 200 काढले. जे की आपलं माझं पहिल्यापासून मी 500 चालू होतं पहिलं मध्ये आपलं. काय आलं काय माहिती, हातपाय दुखायला लागले, म्हातारा झालं. असं मला असं फील होतं की मी म्हातारा झालो आहे. बरेच लोक म्हणतात आता शिकतात 30-31 चालू आहे. एवढं काय, 94 मधला आहे मी, त्यामुळे एवढं काय नाही. पण ड्रायव्हिंग गेले 7-8 वर्ष करतोय. 5 वर्ष झोमॅटो करतोय, 3 वर्ष झाले गाडी चालवते. आता ह्या दिवाळीलाच 3 वर्ष झालेत. 3 वर्ष झालेत, 8 वर्ष झाले टोटल ड्रायव्हिंग करतोय. त्यामुळे कसा त्रास आहे तुम्हाला माहिती, सगळं सांगितलेलं, एक्सप्लेन केले. ठीक आहे, काय हरकत नाही. हेच तर लाईफ आहे. चढ उतर राहतात, होत राहतात, येत राहतात. आयुष्यात ते खड्डे येत राहतात. आयुष्य एक रस्ता आहे, रस्त्यात खड्डे येत राहतात. त्यामुळं हेच जीवन आहे आपलं. असंच जगलं पाहिजे. आणि सगळं समजा सुरळीत आणि सगळं चांगलं चाललं तर त्यात मजा येणार नाही. आपल्याला वाटतं काय लाईफ आहे, बोर लाईफ आहे असं वाटतं, नाही का. कधी कधी होतं असं, सगळं चांगलं व्हायला लागलं असं वाटतं मजा नाही यार, बोर हो लाईफ में. मग नंतर काहीतरी खटकलं तर तेवढा पुरती वाईट वाटतं, पण नंतर वाटतं काहीतरी वेगळं झालं तर मग मजा आली असं वाटतं. त्यामुळं वेगळेपणा आयुष्यात पाहिजे. तेचपणा आवडत नाही कोणाला. जसं की माझं रोजचं तेच 1700, 1600, 1500 ऑर्डर मारायचे, 1000-1500 करायचे, घरी जायचं. आज काहीतरी वेगळं केलं. आज आलो आपण, आपल्याला हाकललं, आपण CNGचं टेस्टिंग वगैरे केलं, काहीतरी वेगळं झालं. आता उद्यापासून परत तेच उठा, ब्लॉग बनवा आणि काही तेच बडबड करा आणि तेच 1600-1700 टार्गेट. स्वतःला मोटिवेट करण्यासाठी व्हिडिओ बनवतो. व्हिडिओ बनवायला आवडतं मला, पण तेच रिपीट झालं की मला बी नाही आवडत. पण आता काय सांगायचं, आता बनवायला लागतंय, व्ह्यूजसाठी करावं लागतंय, चालायचं. आता म्हणजे समजा एखादी मी ट्रिप केली गोव्याला, तर गोव्याला जाऊ वाटत नाही मला, असं आहे माझं. आणि समजा आता मी बँकॉकला गेलो तर बँकॉकला परत जाणार नाही मी. US लंडनला गेलो, अमेरिकाला गेलो तर तिकडे परत एका ठिकाणी पाणी काय डोळ्यातनं, एका ठिकाणी जाईन ना मी तर तिकडे त्या दुसऱ्या वेळेस जात नाही मी, कारण मला ते आवडत नाही. तेच बघण्यात मजा येत नाही मला. असं आहे आपलं, दरवेळेस नवीन ठिकाणी जायचं. चालू ते रिक्षा आणि स्वप्न कसले आहेत माझ्या, अमेरिका, लंडन, US. चला, आपल्या लायकीची हिशोबाने 300 रुपयाचं CNG भरा, गाडी लावा, चला घरी. चला, आजचा ब्लॉग इथं संपेल. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय.